रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी. रामकृष्ण शेतकरी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी आलेलो आहे केळीच्या प्लॉटमध्ये. आपण बघू शकतो की इथं हे असा एवढा मोठा प्लॉट 2 एकराचा आपला ही केळीचा प्लॉट आहे. तर आता आपण आपल्याबरोबर आपले शेतकरी बंधू पण आहेत. आपण आता त्यांची ओळख करून घेऊया आणि त्याने रामारोडेकच्या माध्यमातून म्हणजे केळी लावत असतानाच असं हे केलं तर रामारोडेकच करायचं आणि त्याच्यावरच केळी लावायची असं त्यांचं एक म्हणणं होतं. आणि त्याच्यावरती आपण 100% चांगलं काम करून या ठिकाणी आज ही प्लॉट उभा केलेला आहे. अगदी लागवडीपासून ते आतापर्यंत आपला ही जी काय 2-2.5 महिन्याचा जे काय प्रवास होता, ह्यात वातावरण काय कसं बदललं, काय झालं, ह्याला आपण कुठल्या आळवण्या घेतल्या, कुठल्या फवारण्या घेतल्या, हे सगळं आता आपण यांच्याकडनं जाणून घेऊया. तर नमस्कार. तुम्ही तुमचं नाव आपल्या शेतकरी मित्रांना सांगा. पतंगराव पाटील, टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ. ही केळीचा तुमचा प्लॉट आहे. किती झाड आहेत हे साधारण? साधारण 28 झाड आहेत. 28 झाड आहेत. 2 एकराचा आपला 2 एकराचा प्लॉट आहे. तर ह्याला सुरुवातीपासून कुठल्या कंपनीची तुम्ही औषधं वापरले ते? रामा ॲग्रोटेकची सगळी औषधं आतापर्यंत वापरली. बरं, त्याचा रिझल्ट तुम्हाला काय आला? आतापर्यंत रिझल्ट चांगला आहे. चांगला आहे. तुम्हाला रामारोडेक बद्दल माहिती कशी झाली? म्हणजे रामा ॲग्रोटेकची औषधं आहेत म्हणूनच केळी लावली मी. केळी लावली. पण रामारोडेक ही तुम्ही म्हणजे माहित कसं झालं तुम्हाला? म्हणजे तुम्ही कुठं सोशल मीडियावर बघितलं किंवा कोणाचा प्लॉट बघितला? नाही तुमच्या भानुवशी साहेबाच्या सहकार्यामुळे 1-2 प्लॉटवर मी पाहणी केली असता मला रामा ॲग्रोटेक बरं वाटलं म्हणूनच केळी लावून रामा ॲग्रोटेकचीच औषधं फवारली आणि वापरली पण. बरं, आता ह्या 2 महिन्याचा जो आपला कालावधी आहे म्हणजे साधारणतः लागवड होऊन आपली 2-2.5 महिने झालेला आहे. 2-2.5 महिने झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की आता तुम्ही आता केळी लावलेली आहे म्हणजे आता तुमच्या बरोबर इथं गावात आसपासच्या शेजाऱ्याच्या तिथं पण म्हणजे शेतकरी मित्रांनी केळी लावलेले आहेत जे तुमच्या ओळखीचे आहेत ते. त्यांच्या केळीत आणि आपल्या केळीत तुम्हाला असं काय बदल वाटतंय? रामा ॲग्रोटेकच्या औषधामुळे बऱ्यापैकी फरक मला जाणवतो त्याचा इतर बागेच्या मानानं. बरं, आता ही 2-2.5 महिन्याचा जी कालावधी होता ह्याच्यातलं वातावरण कसं होतं? वातावरण ह्या 15 दिवसातच केळीची वाढ बऱ्यापैकी झाली आणि थंडीमुळं केळी जैसे त्या स्थितीत होते. म्हणजे थंडीचं प्रमाण एवढं मोठं होतं की जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याची वाढ झाली नाही. या 15 दिवसातच वाढ बऱ्यापैकी जाणवते. बरं, आता ही आपल्या प्लॉटमध्ये ही जशी वाढ झालेली आहे ह्या 15 दिवसात किंवा जी लागवड होऊन 2-2.5 महिन्याचा जे आपला कालावधी झालेला आहे ह्याच्यात इतरांच्या तुलनेनं दुप्पट वाढ झाली. म्हणजे जर इतरांच्या तुलनेत जर आपण विचार करायला गेलं तर त्यांची थंडीमुळे जी कुचमून एका जागेला थांबलेलीच आहे आणि त्याच्यापेक्षा दुप्पट वाढ झालेली आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, एकतर सुरुवात करतानाच रामारोडेक वर करायची होती. रामारोडेक वरती सुरुवात करून केळी लावली आणि केळी म्हणजे ही शेतकरी मित्राच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. कारण अलीकडच्या काळात आपण बघायला गेलं तर केळी पीक हे एक वेगळ्या उंचीवर गेलेलं आहे. कारण वातावरण असेल किंवा वेगवेगळे रोग म्हणजे केळी पिकाला मागच्या 5-6 वर्षाखाली बघितलं, 10 वर्षापूर्वी बघितलं तर इतिहास बघितला तर कुठल्याही प्रकारचा केळीला रोग नव्हता. जसं ऊस पीक होतं तसंच कुठल्याही प्रकारचं नव्हतं. पण अलीकडच्या काळात जसं वातावरण बदलत गेलं तसं वेगवेगळं रोग आजार ह्या केळीला लागलं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न कमी व्हायला लागलं. पण रामारोडेक त्याच्यावर सातत्यानं काम करत गेलं आणि आज बऱ्यापैकी आपण कुठल्याही रोगावर म्हणजे शेतकरी पिकाचे मुख्य रोग आहेत त्याची वाढ व्यवस्थित होत नाही, त्याचा बुंदा व्यवस्थित होत नाही आणि आता नवीन एक रोग आला की व्हायरसचं प्रमाण इतर बागेच्या मानानं फार कमी आहे. फार कमी म्हणजे एक नॉर्मल किरकोळ बोटावर मोजणे इतकं मोजलं तर झाडं. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं असतं की कुठलंही पीक लावल्यानंतर त्याला जी आजार येतो त्या आजारामुळं किंवा त्या रोगामुळं आपल्या उत्पन्न घटतं. तर तसं आपल्याला ह्या केळीच्या बागामध्ये कुठंही बघायला मिळत नाही. म्हणजे मुख्य पहिल्यांदा ज्या वाढीच्या काळात जे व्हायरसची रोपं असतात किंवा जे व्हायरसचं प्रमाण वाढतं तसं कुठलाही साईड इफेक्ट आपल्या इथं झालेला नाही. आणि अलीकडच्या काळात आणखी एक की थंडीमुळं जे पानं निघणारी होती ही पानं पिवळी निघत होती, पानाची वाढ होत नव्हती, म्हणजे पान पसरत नव्हतं, जागेवर थांबायचं. तसं आपल्या इथं कुठंही तसं एकही झाड आपल्याला तसं दिसत नाही. पूर्ण प्लॉटवर काळोखी. म्हणजे जर बघायला गेलं तर वातावरण एवढं खराब असून सुद्धा आपण कुठल्याही रोगराईला आपला प्लॉट बळी पडलेला नाही. आणि वेळच्या वेळी तुम्ही रामारोडेकचे सगळे प्रोडक्ट वापरलेले आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना जर सल्ला द्यायचा असेल तुम्ही एखादा तुमच्या माध्यमातून तर तुम्ही काय सल्ला द्याल?
कामा ॲग्रोटेकचीच औषधं वापरायची असा सल्ला द्यायचा. म्हणजे बरं, फक्त एका केळी पिकासाठीच वापरावी का सगळ्या पिकासाठी? सगळ्या पिकासाठी. सगळ्या पण आवर्जून सांगायचं म्हणलं तर आता तुमचं केळीचं पीक आहे, तुम्हाला अनुभव आलाय, तर केळीच्या पिकात सुद्धा वापरा. आणि त्यांना काय फायदा होऊ शकतो? बऱ्यापैकी उत्पन्न येणार तुमचं, चांगल्या क्वालिटीचा दर्जेदार माल निघणार. म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, आपल्या शेतकरी बंधूंनी एवढा विश्वास आहे की 100% रामारोडेकचं जर प्रोडक्ट तुम्ही तुमच्या पिकामध्ये, केळी पीक असेल त्यात, आता ह्यांचा अनुभव केळी पिकाचा आहे, त्यामुळे केळी पिकामध्ये जर वापरलं तर 100% आपली केळी इतर रोगराईपासून 100% वाचू शकते आणि उत्पन्न वाढू शकते. शेतकरी मित्रांनो, आपण काय करू, आता आपला हा पहिला व्हिडिओ झाला, म्हणजे 2-2.5 महिन्याचं पहिली स्टेज. आता आपण आणखी 4-5 महिन्यानंतर आता दुसरा व्हिडिओ घेऊ आणि तिसरा व्हिडिओ आपण हार्वेस्टिंगचा घेऊया. म्हणजे आपल्या जी काय व्हिडिओ बघणारे शेतकरी आहेत, इतर शेतकरी, त्यांना कळून जाईल की बाबा सुरुवातीच्या लागवडी टप्प्यात जे 2.5 महिन्यात काय आपण कुठली औषधं वापरली होती, त्यानंतर 4 महिन्यानंतर आपण आपल्या प्लॉटमध्ये परिस्थिती काय आहे, त्यावेळेस आपण कुठली उत्पादनं वापरली रामारोडेकची, आणि हार्वेस्टिंगला आपलं उत्पन्न किती निघालं, त्याची क्वालिटी काय, हे आपण टप्प्याटप्प्यानं व्हिडिओ काढत जाऊ. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही रामारोडेकच्या ऑफिशियल चॅनलवरती हा व्हिडिओ बघा, आणि ह्याच्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओसुद्धा आम्ही 4 ते 5 महिन्याची केळी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवू, आणि त्याच्यानंतर हार्वेस्टिंगचा व्हिडिओ. तर आपण शेतकरी मित्रांनो भेटूया नक्कीच पुढच्या भागात. रामकृष्ण हरी.